विषय आहे कलगीतुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो। मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे। रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतोय। कारण मित्रांनो विषय काय आहे माहितीये का? शाहीर आहेत वासू आणि घराण्यातले शाहीर। ज्या शाहिरांनी डपावरची गायिका असेल, तमाशा असेल, शक्तितुला असेल, नमन असेल, भारुड असेल, या लोककलेला वेगवेगळ्या पद्धतीने ज्यांनी योगदान दिलं ते वासू आणि घराण्यातले शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय श्री तुषारजी पंढेरे माऊली यांचे शिष्य आहेत। एक चांगले घराणं आहे मित्रांनो। आणि या वासुवानी घराण्याची एक ती पद्धत आहे की विषयाचं अचूक उत्तर देण्याची मित्रांनो धमक या घराण्यामध्ये आहे। आणि त्या घराण्याचे शाहीर आहेत। शाहिरांवरती अनेक वेळा विषय दिलेला आहे मित्रांनो, परंतु आज पुन्हा एकदा हा विषय शाहिरांवरती नव्या वर्षामध्ये देतोय। म्हणायचं आहे काय बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं। कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? आणि शाहीर तुम्हाला खाली विषयाची बाजू दिली आहे की मला नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा। हा विषय मला वाटतं बरेच वर्ष 2-3 वर्ष जेव्हापासून तुमचे माझे कार्यक्रम होत आहेत त्या वर्षी बुवा तुमच्यावरती हा विषय दिलेला आहे। आज सुद्धा बुवा जर माझ्या विषयाचा तुमच्याकडे पुरावा असेल, मी काय सांगतोय, मला ग्रंथ बाकीच्या बोलांसारखा नाही, ग्रंथ घेऊन ये बाप दाखवणे शब्द घाल असं म्हणणार मी शाहीर नाही बुवा। जर माझ्या विषयाच्या अगदी योग्य ठिकाणापर्यंत जाऊन बुवा पोहोचलात तरी आज माझ्या या मार्गिराच्या साक्षीनं, या माझ्या समाजाच्या साक्षीनं या आजगोडी गावात बुवा तुमचा सत्कार करेन बुवा। पाणी जर बुवा वडाचा तेल जर बुवा मांग्यावर काढला तर आजगो मित्र ढाकमनीत बुवा घोड्यावर नाही तुमची गाढवावर काढत नाही परत। म्हणून म्हणायचंय आग साबान घसलेलं पाय ग वही तुझं धोक्याचं वही ग आग ऐकून घेशाईला लग्नाच्या बाईला घोटाला करायचं नाही ग। म्हणून बघा एका मुकड्यात एका अंतर्यात विषय ठेवतोय प्रश्नाचा आणि विषय घेतोय आपल्या कोकणाचा मित्रांनो। कारण मला माहितीये बुवाना आज जरी गवळणी किती चांगली गायला वाईट गायला तरी लोकांचे कान आतुरीत फक्त गाणं ऐकायला कोकणाचं। म्हणून मित्रांनो तुमची जी आहे ना उत्सुकता जास्त शिकेला पोहोचवणार ना एका मुकड्यात एका अंतर्यात विषय ठेवतोय प्रश्न उत्तर असं म्हणायचं आहे काय बघा। अरे माझा विषय जुनाच हाय रे सांग तुला तो जमाल काय रे। विषय बुवाला बरेच वेळा दिलेला आहे, विषय पण माझा जुनाच आहे। माझा विषय जुनाच हाय रे सांग तुला तो जमाल काय रे। अरे भल्या भल्या अशा तुरे माझ्याने म्हणजे मित्रांनो मी काय लागल्यापासून अगदी या लोककलेतील नामांकित शाहिरांसोबत कार्यक्रम केले त्यांच्यावरती हा विषय दिला, पण विषयाचा उलगडा मित्रांनो कोणी अजून केला नाही। आणि आज जर बुवानी केला तर मला असे म्हटलंय तुमच्या समाजाच्या साक्षीनं बुवांचा सत्कार करेन बुवा। अरे भल्या भल्या अशा तुरे माझ्याने तो अजून फोडून दिला नाही रे। आज लॉटरी आहे तुम्हाला 50% जरी माझ्या विषयाचा जवळ पोहोचला तरी तुमचा विषय माझ्या करेल। म्हणून म्हणायचंय माझा विषय जुनाचा हाय सांग तुझ्याला जमाल काय रे। विषय जुनाचा हाय तुझ्याला जमाल काय रे। भल्या भल्या अशा तुरे माझ्याने अजून फोडून दिला नाही रे। भल्या भल्या अशा तुरे माझ्याने अजून फोडून दिला नाही रे। ऐकायचं